पुण्यामधील बोपदेव घाटामध्ये ज्या ठिकाणी सामूहिक अत्याचाराची घटना घडली त्या घटनास्थळावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी बालाजी यांनी। पाहूयात। पुण्यात गुरुवारी रात्री ज्या बोपदेव घाटामध्ये गँग रेपची घटना घडली तो हाच बोपदेव घाट आहे। आपण जर पुढे पाहत असेल तर हे पुणे शहर आहे आणि पुणे शहराच्या अगदी बाजूला एका डोंगरावर हा सगळा परिसर आहे। या परिसरामध्ये ही घटना घडलेली आहे। रात्री 11च्या सुमारास एक 21 वर्षीय तरुणी ज्या ठिकाणी आली होती ते हे ठिकाण आहे ज्या ठिकाणी आता फॉरेन्सिकचे लोक जे आहेत ते तपास करतायत। 2 संशयितांना जे आहे ते ताब्यात घेण्यात आलेलं आहे, त्यामुळे त्यांना सुद्धा इथं आणण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे। पोलीस त्या स्पॉटवरती कुणाला जाऊ देत नाहीत। आपण जर जास्तीत जास्त दाखवण्याचा प्रयत्न करतोय की या मी थांबलेल्या ठिकाणापासून जिथं हा तपास सुरू आहे तिथंच त्या मुलीला नेण्यात आलं, तिथं त्या मुलीचा जो मित्र आहे त्याला बांधून ठेवण्यात आलं आणि तिथंच ही सगळी घटना घडल्याची प्राथमिक माहिती पोलीस देत आहेत। पोलिसांकडून जो संपूर्ण परिसर जो आहे तो त्या ठिकाणी कुणाला जाऊ दिलं जात नाहीये आणि सगळ्या तपासाच्या ज्या एव्हिडन्स आहेत त्या गोळा केल्या जात आहेत। पोलिसांकडून 10 पथकं तयार करण्यात आलेली आहेत आणि अतिशय निर्जन स्थळ असलेलं हे स्पॉट। खरं तर या ठिकाणी पुणे पोलिसांची एक पाठीमागे जर पाहिलं तर पोलीस मदत केंद्र म्हणून एक चौकी आहे, जे चौकी या ठिकाणी इथल्या नागरिकांसाठी काढण्यात आलेली आहे। मात्र ही चौकी चालू असते का असाही प्रश्न आहे। गेल्या 6 महिन्यापासून या ठिकाणी पेट्रोलिंग सुरू असल्याचं म्हटलं जातंय। मात्र काल नेमकं काय झालं, काल कुठं पोलीस होते हा देखील खरा प्रश्न आहे। आणि जवळपास ही जी घटना घडून आता 48 तास झालेले आहेत, पोलिसांना आणखी कुणी सापडलेलं नाही। जे संशयित आहेत त्यांना घेऊन पोलीस घटनास्थळावर आलेले आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर सह बालाजी पोद्दार, पुढारी न्यूज, पुणे।